अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा मी काल सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ टाकला होता। तर काल पौर्णिमेपासून मी सत्यनारायणाची संकल्प आहे की मी शेवटपर्यंत करणार आहे। अधिक महिना पूर्ण अधिक महिना जे करणार आहे त्याचा संकल्प मी घेतला होता। आणि त्याच्यासाठी आता आपल्याला जे आता बऱ्याचशा जणांची पूजा झाली, मला माहिती आहे माझा व्हिडिओ उशिरा झालाय, पण तरी सुद्धा बऱ्याचशा जणांना माहिती हवी असेल किंवा काय, त्याच्यासाठी मग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आता बघा, आता ही जी माझी पूजा झालेली आहे, आता आज दुसरा दिवस आहे। तर दुसऱ्या दिवशी आता बऱ्याचशा जणांना ताईंना हे होते की आपली जी ही काही पूजा मांडलेली आहे, या पूजेमध्ये आपल्याला दरवेळेस मग आपल्याला पूर्ण काढायचं का, किंवा दरवेळेस आपल्याला जे आहे पूर्ण काढून परत मांडायचं का? तर असं नाहीये, तुम्हाला दरवेळेस पूर्ण वेगळं मांडायची गरज नाहीये। तर तुम्हाला मी फक्त सांगते की नक्की तुम्हाला काय काय करावं लागतं। बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल समया वगैरे जे आहे ते मालवल्या आहेत। तर आता मी सगळ्यात आधी जी सगळे निर्माल्य आहे, निर्माल्य म्हणजे जी सगळी सुकलेली फुलं आहेत, दुर्वा आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ही जी पानं आहेत, विड्याची पानं, ही नाही काढायची तुम्हाला। फक्त जी वरती वाहिलेली फुलं आहेत बघा, जी तुम्हाला वाटतंय ती सुकली आहे, जी तुम्हाला असं वाटतंय की ती सुकलेली आहे, कारण पूजेला आपल्याला हलवायचं नाहीये। हे आपण म्हणतो जसं प्राणप्रतिष्ठा म्हणतो, तसं आपण ह्या पूजेचं प्रतिष्ठापन इथे केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला हे अजिबात हलवायचं नाही। इथे तुम्ही बघू शकता बाळकृष्ण आहे, आपल्याला अजिबात काय हलवायचं नाही। अगदी बाळकृष्णाला न हलवता तुम्हाला पूर्णपणे इथले निर्माल्य वगैरे काढून घ्यायचे। त्यानंतर सत्यनारायण देवाला मी बघा मोगऱ्याच्या फुलाचा हार घातलाय, त्याच्या वरचं फुल वाळलंय, तर मग ते फुल काढून मी टाकणार। अशा पद्धतीने जे काही निर्माल्य आहे ते आपण निर्माल्य इथे काढून घेणार आणि नवीन फुलं आपण वाहणार। आता हे झालं, हे सर्वात पहिले आपण सगळं काढून घेणार। वाहायच्या आधी, नवीन फुलं वाहण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या समया प्रज्वलित करून घ्यायच्या आहे, कारण अग्निदेवताला आपल्याला आधी प्रज्वलित करून, अग्निदेवताचा मान सन्मान करून आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे। कालची फुलं जी आहे ती काढून हळदी कुंकू तुम्हाला सगळं जे आहे फुलं वाहून तुम्हाला ते करायचं आहे। त्यानंतर आता इथला कालचा हा जो प्रसाद आहे, हा कालचा प्रसाद जो मी ठेवला होता तो मी तुळशीला अर्पण करणार। तो आता माझ्या हाताने काय झालं, ह्याला झाकण ठेवता नाही आलं, तर रात्रभर ते उघडच राहिलं माझ्या हाताने चुकून, तर मग मी हे तुळशीला अर्पण करणार आपण, कारण हे विष्णू भगवानांना अर्पित केलं होतं। तर हे दूध साखरेचा प्रसाद आहे, तर मी हे तुळशीला अर्पण करणार। त्यानंतर तुपाचा दिवा आहे, तो तुपाचा दिवा लावून घेणार। उदबत्ती आणि धूप साईडला तिथे खाली लावते, तिथे लावून घेणार। आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून परत पूजा करणार। हळदी कुंकू अक्षता सगळीकडे वाहून घ्यायच्या, परत पूजा करायची, आपल्या ग्रंथाची पूजा करायची। ग्रंथाला हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायचे, ग्रंथाची पूजा करायची। आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी दुसरी गोष्ट, तुमची जी पूजेची तयारी आहे ती करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अजिबात काही काढायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये। आणि त्यानंतर आता सर्वात महत्वाचं सत्यनारायण आपण करतोय, त्यामुळे सत्यनारायणाचे जे आहे, आता सुरुवातीला बघा तुम्ही स्वामींची माळ घेत असेल किंवा काही एक घेत असेल ते तुम्ही करू शकता। आता ह्या पोथीप्रमाणे जसं सांगितलंय की तुम्हाला आधी जे काही घ्यायचं आहे, त्या पोथीमध्ये जसं तुम्हाला सांगितलंय तसं तुम्ही करू शकता। आता मी काय करणार आहे, इथं गणपतीची आपली कालची पूजा झालेली आहे, गणपतीची पूजा झाली, त्यामुळे आपण गणपतीला आता तिथे त्यांना स्थापन केलेलं आहे, त्यामुळे गणपतीला आपण काही तिथे करणार नाहीये। कुलदेवतेची पूजा झालेली आहे, वरुण देवतेची पूजा झालेली आहे, त्यामुळे आपल्याला बाकी कुठेच हलवायचं नाहीये। बाळकृष्ण देवतेची पण पूजा झालेली आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना अजिबात हलवायचं नाहीये। आता इथे बघू शकता अध्याय पहिला, तर मी कालच बघा सुरुवात करताना हळदी कुंकू अक्षता आणि फुलं आपल्याला व्हायचे आहे। आणि ही पोथी आपल्याला 5 जे अध्याय आहे, अध्याय पहिल्यापासून अध्याय 5व्यापर्यंत आपल्याला ते मोठ्या आवाजात वाचायचे आहे। बघा, पंचमोध्याय इथे संपूर्ण होत आहे। आणि ते झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे, तुमची गणपतीची आरती, कुलदेवतेची आरती, आणि मग त्यानंतर सत्यनारायणाची आरती। अशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे। आणि ते झाल्यावर
त्यानंतर तुम्ही ज्या काही सेवा करत असाल, समजा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची सेवा करत आहे, तुम्ही समजा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत आहे, नामावलीची सेवा करत आहे, त्या कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं विसरले, त्यामध्ये तुम्हाला बाळकृष्णाला म्हणजे आपल्या विष्णू भगवानांना तुळशीपत्र रोज अर्पण करायचं आहे। जोपर्यंत तुम्ही ही सेवा करत आहे तोपर्यंत तुम्हाला ते रोज अर्पण करायचं आहे। रोज एक तुळशीपत्र का होईना तुम्हाला ते रोज अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी सत्यनारायणाचे अनुष्ठान आहे आपला, आता माझा मी काल पौर्णिमेपर्यंत केला, तर मी अमावस्यापर्यंत करणार आहे। पौर्णिमे टू अमावस्या सुद्धा करतात, केंद्रात सुद्धा असं सांगितलेलं आहे की पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत तुम्ही करू शकता। अमावस्याच्या दिवशी तुम्ही याचं विसर्जन करायचं, म्हणजे अमावस्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला सेवा संपूर्ण करायची आहे, नैवेद्य वगैरे त्या दिवशी दाखवायचं आहे। आणि अमावस्येच्या दिवशी जेव्हा तुम्ही देव वगैरे उजळणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्याचं विसर्जन करायचं, म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला विसर्जन करायचं आहे। तो शेवटचा दिवस असणार आहे। त्या दिवशी तुमची पूजा वगैरे झाली की नंतर तुम्ही ह्याचं विसर्जन करू शकता दुसऱ्या दिवशी। म्हणजे शेवटचा तुम्ही अध्याय कधी वाचणार तुम्ही बघा, बरेचसे जण आदल्या दिवशी वाचतात, बरेचसे जण अमावस्येला सुद्धा वाचतात। अमावस्या सुद्धा माता लक्ष्मीचाच वार आहे, माता लक्ष्मीचाच दिवस आहे, त्या दिवशी सुद्धा अमावस्येला माता लक्ष्मीची पूजा केली जाते। असं काही नाहीये की अमावस्या वाईट आहे म्हणून आपण हे ठेवू शकत नाही, असं काही नाही। तुम्ही अमावस्येला पण शेवट करू शकता। आणि श्रावण महिन्यातला मग पहिला दिवस जो येणार आहे त्या दिवशी मग तुम्ही ही पूजा काढून जे कोणी पारायणाला बसणार आहात, जे कोणी काय करणार आहात त्यावेळेस दुसरी पूजा मग तुम्ही मांडू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे सत्यनारायणाचं जे अनुष्ठान आहे आपल्याला, आता माझ्याकडनं मासिक पाळी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मला मध्ये जमलं नाही, म्हणून मग मी विचार केला की आडमड मध्ये म्हणजे आधीमध्ये करण्यापेक्षा पौर्णिमेपासून आपण सुरुवात करू, कारण पौर्णिमेलाच सत्यनारायण केलेलं चांगलं असतं। त्यामुळे मग मी पौर्णिमेला सुरुवात केली आणि त्यानंतर आता माझी 15 दिवसाची सेवा होणार आहे, काहीही हरकत नाही। तुम्ही किती दिवस तुमच्या मनोभावाने तुम्ही किती दिवस करत आहात त्याच्यावर जास्ती भर द्या, त्यापेक्षा किती 21 दिवस झाले का 11 दिवस झाले का हे करण्यापेक्षा। त्यामुळे आवर्जून अशा सेवा करा आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू द्या। व्हिडिओ आजचा आवडला असेल, काही शंका असतील तर नक्की मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच, भेटूया परत अजून एका अशाच छानशा माहिती बरोबर। आजची सेवा स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते। श्री स्वामी समर्थ।